नमस्कार मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 6व्या म्हणजेच बुध ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या कन्या राशीच्या डिसेंबर 2025 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे. हे राशी भविष्य मंडळी नेहमीप्रमाणेच आपण चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला कमी अधिक फरकाने अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन व लक्ष ठेवू शकता या महिन्यातल्या घडामोडींवरती. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे, अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक साधे सोपे उपाय जे आपल्याला आपल्या राशीच्या मंडळींना या महिन्यात करायचे आहेत. हे सगळं व्हिडिओच्या शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतच असतो, जे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरतील. अवश्य ते व्हिडिओ सुद्धा पहा. चला तर मग माहिती करून घेऊया डिसेंबर महिन्यात आपल्या कन्या राशीसाठी कसे असणारे ग्रहयोग व त्याचे शुभ अशुभ परिणाम. आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध, हा बुध ग्रह 6 डिसेंबर पर्यंत कुंडलीच्या धनस्थानातून व त्यानंतर कुंडलीच्या 3ऱ्या घरातून म्हणजेच पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे. आता हे 3रं घर ओळखलं जातं ते म्हणजे भावंड. भावंडातले एकमेकातले असलेले व्यवहार, जवळपासचे प्रवास, काही महत्वाच्या गोष्टींसाठी आपण दाखवलेला पराक्रम. त्यामुळे या काळात आपल्या कार्याच्या अनुषंगाने लग्न कार्य, सहल या निमित्ताने जवळपासच्या प्रवासाचे योग या महिन्यात जरा जास्त प्रमाणात जुळून येताना दिसतील आणि तेही आपल्या कुटुंबासमवेत. तसेच आपल्या कुटुंब व भावंडांसमवेत मिळून करत असलेल्या एखाद्या कामात, कार्यात काही चांगले शुभ परिणाम सुद्धा मिळताना दिसतील. तर काही सरकारी कामामध्ये यश मिळताना दिसेल. अडून राहिलेली व रखडलेली काही सरकारी कागदपत्रांची जी कामं असतील ती एकमेकांच्या सहकार्याने बऱ्यापैकी पूर्णत्वाला जाताना दिसते. यामध्ये आपल्या कुटुंबियांचा, भावंडांचा सहभाग आणि सहकार्य आपल्या कार्याच्या निमित्ताने आपल्याला उत्तम लाभेल. तर जी मंडळी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन्स, मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, प्रिंटिंग प्रेस, किराणा माल, किराणा दुकान, कोणत्याही क्षेत्रातले एजंट, मध्यस्थ, अकाउंटंट, बिझनेस मॅनेजमेंट, टॅक्स कन्सल्टंट, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट, कागदपत्रांशी संबंधित कामकाज, स्टेशनरी स्टोर्स, ग्राफिक डिझायनिंग अशा क्षेत्रात जी जी मंडळी आपल्या राशीची कार्यरत आहेत अशा मंडळींना आपल्या कामाच्या कार्याच्या अनुषंगाने काही नवीन संधी मिळताना दिसतील. कामात चांगल्या अर्थाने वाढही होताना दिसेल. तर ज्यांना नव्याने या कार्यक्षेत्रामध्ये कार्याची सुरुवात करायची आहे, पदार्पण करायचं आहे किंवा या कार्यात आधीपासून सुरू असलेल्या आपल्या कार्यात वाढ करायची आहे, त्यांनी त्या दृष्टीने अवश्य पावलं उचलू शकतात, निर्णय घेऊ शकतात. याच 3ऱ्या घरामध्ये म्हणजेच पराक्रम स्थानात मंगळ ग्रह त्याच्या स्वराशीत 7 डिसेंबर पर्यंत व त्यानंतर 4र्थ स्थानात येणार आहे आणि गोचर भ्रमण करणार आहे. याचा लाभ जी मंडळी इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, जमीन जुमला, जागेचे व्यवहार यामध्ये आधीपासूनच कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या कार्याच्या अनुषंगाने कार्यवृद्धी होण्याची संधी आणि कार्यवृद्धी करण्याची संधी मिळवून द्यायला मदत करेल. तर ज्यांना नव्याने या क्षेत्रात पदार्पण करायचं आहे, व्यवसाय सुरू करायचा आहे, कार्यक्षेत्रात यायचं आहे, या क्षेत्रात नवीन नोकरीची संधी घ्यायची आहे, त्यांनी अवश्य आपल्या पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करायला, निर्णय घ्यायला हरकत नाही. कारण या ग्रहांची साथ उत्तम आहे. तसेच राहत्या जागेच्या अडकलेल्या व्यवहाराला चांगली गती सुद्धा या काळात मिळताना दिसेल. तर ज्यांना भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदीसाठीचे निर्णय घ्यायचे आहेत त्यांना हा महिना अनुकूल राहणार आहे. त्याचे अजून महत्वाचं कारण असणार आहे ते म्हणजे आपल्या 7व्या घराचा स्वामी ग्रह गुरु याच डिसेंबर महिन्यामध्ये पुन्हा एकदा 31 मे 2026 पर्यंत येत्या 5 डिसेंबर पासून
कुंडलीमधलं 10वं घर एक केंद्रस्थान असल्यामुळे नोकरी व नोकरीतील बदल, प्रमोशन, मनासारख्या ठिकाणी मिळणारी बदली, व्यवसाय, व्यावसायिक लाभ व वृद्धी, घराची खरेदी विक्री, गुंतवणूक, रखडलेली महत्वाची कागदपत्रांची कामं या संदर्भामध्ये शुभ परिणाम व यश मिळवून देण्याचा योग या महिन्यापासून सुरू होताना दिसेल. तेव्हा अशा सर्व कामांचा अवश्य आपण आढावा घेऊन पुन्हा एकदा नव्याने कार्याचा आरंभ करायला हरकत नाही. त्याकरता परिपूर्ण नियोजन मात्र अवश्य करून घ्या. तसेच व्यावसायिक निर्णय व व्यवसायाला स्थिर करण्यासाठी लॉंग टर्म काही महत्वाचे निर्णय व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी या महिन्यापासून आपण अवश्य कामाला लागणं आपल्या दृष्टीने योग्य राहील. यासाठी योग्य व्यक्तींचा सल्ला व योग्य नियोजन याची सुरुवात याच डिसेंबर महिन्यापासून अवश्य करू शकता. चतुर्थ स्थानातील मंगळ ग्रह हा नोकरदार मंडळींना कामातील जोश व उत्साह वाढवायला सुद्धा अतिशय सुंदर अशी मदत करेल. मात्र वैवाहिक जीवनामध्ये थोडासा कुरबुरी वापर वाढवेल, थोडीशी वादावादी वाढवेल. या संदर्भात मात्र सामंजस्याने आपल्याला घ्यावं लागणार आहे. मात्र हाच मंगळ ग्रह व 7व्या घरातील शनी ग्रह जमीन जुमला, शेती, शेतजमीन यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी, खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी शुभ व अनुकूल राहणार आहे. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्यक्षेत्रामध्ये काही नवीन संधी आपल्या राशीच्या मंडळींसाठी निर्माण होण्याचे योग या महिन्यापासूनच सुरू होत आहे. अवश्य त्यावर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवून चालायचं आहे. शनी ग्रहावर मंगळ ग्रहाची पडणारी दृष्टी मुलांवर, त्यांच्या करिअर, शिक्षण यावर लक्ष ठेवायला आपल्याला पालक म्हणून सांगत आहे. त्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. तसेच या महिन्यात संतती विषयक निर्णय घेणार असल्यास डॉक्टरी सल्ला मात्र अवश्य घ्या. तर ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी अवश्य आपल्या आरोग्याची काळजी या महिन्यात पुरेपूर घ्यायची आहे. उगाचच मानसिक व शारीरिक दगदग करायची नाही. विद्यार्थी वर्गाने आपल्या अभ्यासाकडे आणि आपल्या परीक्षेच्या एकंदरीत कार्यक्षेत्राकडे लक्ष मात्र परिपूर्ण द्यायचं आहे. इतर गोष्टींकडे महत्वाच्या परीक्षेच्या काळात बिलकुल दुर्लक्ष होईल असं वागू नका. शुक्र, गुरु, बुध, रवी या ग्रहांची साथ विवाह, प्रेमसंबंध, गुंतवणूक यासाठी शुभ राहील. आरोग्याचा विचार करता पित्ताचे त्रास आपल्या मंडळींना सांभाळायचे आहेत या संपूर्ण महिन्यात. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दल अवश्य आधी माहिती घ्या व त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच फोनवरून करत जात असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आपण सहज आमच्याशी संपर्क साधू शकता, मार्गदर्शन आपल्या घर बसल्या घेऊ शकता. आणि यासाठी आमचा कार्यालयाचा जो संपर्क नंबर आहे तो आहे 9892156163. यावर आपण अवश्य व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या. म्हणजे या महिन्यातल्या शेअर मार्केटचा विचार करता आपल्याला IT, इलेक्ट्रिसिटी, बँकिंग, त्याचप्रमाणे फायनान्स, ऑइल, FMCG, इन्फ्रा, पॉवर, इलेक्ट्रॉनिक, लॉजिस्टिक आणि स्टील, ऑइल, पेट्रोकेमिकल हे सेक्टर गुंतवणुकीसाठी फायद्याचे राहतील. अवश्य योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करू शकता. इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ आणि लाभाच्या स्वरूपाचा राहणार आहे. मात्र शांत राहून ट्रेडिंग करायचं आहे. कुठलीही घाई गडबड किंवा उतावळेपणा करून ट्रेडिंग करू नका. म्हणजे ही होती या डिसेंबर महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपल्या कन्या राशीसाठी. आता आपण जाणून घेणार आहोत या डिसेंबर महिन्यातले अगदी 1 ते 31 या दिवसांचे मासिक म्हणजेच दैनंदिन राशीफळ अत्यंत महत्वपूर्ण परंतु थोडक्यात. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून सोपे जाते. त्या महिन्याची सुरुवात म्हणजे 1 डिसेंबर व्यावसायिक, विवाहविषयी, कोर्ट कचेरी या कामासाठी शुभ राहील. तर पुढचे 2 दिवस म्हणजे 2 आणि 3 डिसेंबर वादावादी व गैरसमज अशा प्रसंगापासून लांब राहा असं सल्ला पत्रिका देते आहे. महत्वाचे आर्थिक व्यवहार सांभाळून करा. कोणत्याही गॉसिपिंग मध्ये शक्यतो लांब राहा, भाग घेऊ नका आणि आपल्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. 4 ते 9 डिसेंबर हे पुढचे 6 दिवस कार्यातील लाभासाठी उत्तम राहतील. विशेष करून नोकरदार मंडळींना हे दिवस विशेष लाभदायक राहतील. वरिष्ठ अधिकारी, मित्र परिवार, त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये असणारे आपली वडीलधारी मंडळी यांचं सहाय्य अतिशय उत्तम लाभताना दिसेल.
त्यामुळे त्यांच्याशी महत्वाच्या विषयावर सल्लामसलत अवश्य करा. जुन्या गुंतवणुकीमधून फायदा सुद्धा मिळेल, तेव्हा अवश्य प्रॉफिट बुकिंगची जर शक्यता आहे तर ते अवश्य करा. आनंद आणि उत्साह वाढवणारे हे दिवस राहतील. पिकनिक, यात्रा, प्रवास, लग्न कार्य, धार्मिक कार्य यासाठी हे दिवस शुभ आणि मंगलकारक राहतील. महत्वाच्या चर्चा व निर्णय घेण्यासाठी म्हणूनच आपण या काळात निर्णय घेऊ शकता. हाती घेतलेल्या कार्याला प्रतिसाद योग्य रीतीने मिळेल. 10-11 डिसेंबर पुढचे 2 दिवस कोणतेही महत्वाचे निर्णय, गुंतवणूक, खर्च यावर काटेकोरपणे लक्ष देऊन वागायचं आहे. लोभाला बळी पडून गुंतवणूक करणं टाळा. खात्री केल्याशिवाय कोणतेही महत्वाचे निर्णय बिलकुल घेऊ नका. मात्र परदेश गमनाची संधी आली तर त्यावर अवश्य विचार करून निर्णय घेऊ शकता. 12 ते 19 डिसेंबर महिन्यातले हे पुढचे 8 दिवस महत्वाची कामं पुन्हा एकदा हातात घेण्यासाठी अनुकूल व शुभ परिणाम साधणारे दिवस असतील. स्वतःसाठी, कुटुंबासाठी महत्वाचे आर्थिक निर्णय या काळात घेऊ शकता. गुंतवणुकीच्या विविध पर्यायांवरती अभ्यास करून अवश्य गुंतवणुकीचा विचार करू शकता. 20-21 डिसेंबर घरगुती मुद्द्यांवर चर्चा करा. कुटुंबातील काही मुद्दे चिंता वाढवतील, मात्र घरासाठी काही महत्वाच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. 22-23-24 डिसेंबर गुंतवणूकदार, विद्यार्थी, नोकरदार यांच्यासाठी हे दिवस शुभ असणार आहे. प्रॉफिट बुकिंग, नवीन गुंतवणूक या काळात अवश्य करू शकता. महत्वाच्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी सुद्धा हे दिवस शुभ राहतील. 25-26 डिसेंबर जुने आजार पुन्हा एकदा डोकं वर काढतील, तेव्हा पथ्यपाणी सांभाळा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. 27-28 डिसेंबर व्यावसायिक निर्णय व लाभ घेण्यासाठी हे दिवस अनुकूल राहतील. तसेच महत्वाच्या गोष्टींची चर्चा, गाठीभेटी, कागदपत्रांची कामं यासाठी हे दिवस शुभ असणार आहे. कोर्ट कचेरीच्या कामावर अवश्य लक्ष द्या. शुभ दिवस. 29-30 डिसेंबर कामाचा अतिरिक्त ताण घेऊ नका. धावपळ, दगदग सांभाळा. कोणतेही महत्वाचे निर्णय या काळात घेण्याचे शक्यतो टाळा. घ्यावे लागलेच तर योग्य तो सल्ला मसलत घेऊनच निर्णय घ्या. तर महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर कामासाठी शुभ आणि लाभाचा राहील. म्हणजे ही होती या महिन्यातील 31 दिवसांची या महिन्यातील शुभ आणि परिणाम असणारी माहिती. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला गणेशाची उपासना सुरू ठेवायची आहे. यासाठी रोज ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप 1 माळ अवश्य सुरू ठेवा. तर जोडीला आपल्याला संकटनाशक गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष याचं पठण अवश्य करा. त्यामुळे मानसिक शांतता मिळण्याचा आनंद घ्या. म्हणजे या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी फार महत्वाची असते. अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र भूमी म्हणजे सांगली जवळी नृसिंहवाडी येथे भरगच्च अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये 9, 10, 11 शुक्रवार, शनिवार, रविवार जानेवारी 2026 या 3 दिवसाचं आयोजन केलेलं आहे. कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी अवश्य व नावनोंदणी करण्यासाठी आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप संपर्क नंबरवर मेसेज करून अवश्य माहिती घ्या. संपूर्ण माहिती आपल्याला दिली जाईल. तसेच मंडळी या संदर्भातला म्हणजेच कार्यक्रम कसा असणार आहे, त्यामध्ये काय काय अंतर्भूत असणार आहे या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा आम्ही प्रकाशित केलेला आहे. तो व्हिडिओ अजून एक प्रकाशित केलेला आहे नरसोबाच्या वाडीचं महात्म्य सांगणारा. दोन्ही व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी 3 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यापैकी स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी हे भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता फोन पे केल्यानंतर आम्हाला पाठवा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ आबाल, वृद्ध, स्त्री, पुरुष कुणीही वाचू शकतात, पारायण करू शकतात. परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी हा अप्रतिम ग्रंथ लिहिलेला आहे. हा ग्रंथही भारतात कुठेही मागवायचा असेल तर 151 रुपये फोन पे करून मागवू शकतात. तर विविध देवदेवता आणि काही महत्वाचे ग्रह असे 24 108 नामावली संकलित केलेलं पुस्तक म्हणजे अष्टोत्तर शतनामावली. आपल्या आध्यात्मिक उपासना करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असं हे पुस्तक 151 रुपये फोन पे करून आपण हेही मागवू शकता ऑनलाईन पद्धतीने. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र,
वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल तर व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर करा. त्याच पद्धतीने आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे पितळेचं धूपदीप पात्र ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत, याची माहिती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये आलेली आहेच. अवश्य ऑर्डर करू शकता. तर मंडळी, असा हा डिसेंबर महिना, वर्षाचा शेवटचा महिना, हा आपल्या राशीच्या सर्वच मंडळींना आनंदाचा, सुख समृद्धीचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभा असावा. धन्यवाद.